हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत वेगळ्या पद्धतीमध्ये मिरची भजी. तर चला स्टार्ट करूया. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याला मिक्सरला लावून मी आता त्याचा कूट करून घेणार आहे. ते ह्या प्रकारे आपण कूट करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून. आणि इथे आपल्याला मिरची मधून चिरून घ्यायची आहे. एक एक करून मी मिरची चिरून त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि आता इथे आपण एक मसाला मिक्स करून एक मसाला बनवणार आहोत. त्यात मॅगी मसाला ॲड करून हे पूर्ण मसाले आपल्याला शेंगदाण्याच्या कुटामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि तो मिरचीमध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि एक एक करून थोड्याशा तेलामध्ये मिरच्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. मिरच्या कच्च्या राहू नयेत आणि त्याची चव चांगली यावी यासाठी आपल्याला मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. मिरचीचा कच्चेपणा निघून जातो आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. तुम्ही अशाही खाऊ शकता, पण मी ह्याला बेसनमध्ये डीप करून ह्याची भजी बनवणार आहे. तर तुम्ही पुढे बघतच राहा व्हिडिओ, तुम्हाला दिसेल. चला, तर आपल्या इथे मिरच्या फ्राय झालेल्या आहेत. तर मी इथे बेसन एकदम पातळ घेतलेलं आहे. तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्ट घेऊ शकता. बेसनमध्ये थोडीशी हळद, मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा ॲड केला होता. बेकिंग सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, अदरवाईज नका टाकू. आणि इथे आपल्याला पातळ अशा बेसन पिठामधून मिरची काढून फ्राय करून घ्यायची आहे. आणि ही भजी खूपच टेस्टी झाली होती आणि तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी लागली.